नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया सप्टेंबर 2024 मासिक राशी भविष्य. मेष राशी. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी महिन्याची सुरुवात काहीशी कमजोर राहील, कारण सप्तम भावाचा स्वामी शुक्र महाराजही 6व्या भावात राहू आणि केतूच्या प्रभावात राहील आणि त्यावर मंगळ महाराज तसेच बृहस्पती देवाची दृष्टीही असेल. परंतु 18 सप्टेंबरपासून शुक्र आपल्याच राशी तुळमध्ये तुमच्या सप्तम भावात प्रवेश करेल. यामुळे व्यापाराने जोडलेल्या समस्यांमध्ये कमी येईल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील. पंचम भावाचा स्वामी पंचम भावात विराजमान राहून तुम्हाला मजबूत दिशा दाखवेल आणि तुम्ही आपल्या शिक्षणात कठीण मेहनतीने पुढे जाण्यात यश प्राप्त करू शकाल. कौटुंबिक जीवन सामान्य राहील आणि स्वास्थ्यावरही लक्ष देण्याची आवश्यकता असेल. वैवाहिक जीवनात महिन्याच्या पूर्वार्धात काहीसा कमजोर राहील, परंतु उत्तरार्धात आनंद यायला लागेल. हा महिना मेष राशीतील जातकांसाठी काही सावधानी ठेवणारा महिना असेल. तसे तर तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होईल आणि तुमच्या कमाईमध्येही वाढ होईल, कारण पूर्ण महिना वक्री अवस्थेत शनी महाराज आपल्याच राशीमध्ये तुमच्या एकादश भावात विराजमान राहतील आणि तुमच्या कमाईला निरंतर वाढवत राहतील. तुमच्याजवळ एकापेक्षा अधिक माध्यमांनी धनप्राप्तीचे योग बनतील. सूर्य महाराजही महिन्याच्या सुरुवातीमध्ये पंचम भावात बसून तुमच्या एकादश भावाला पाहतील. त्यामुळे कमाईने जोडलेल्या समस्यांमध्ये कमी येईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कठीण प्रयत्न आणि कठीण मेहनतीचा सामना करावा लागेल. यासाठी तुम्हाला तयार राहावे लागेल. उपाय: नियमित सूर्याला तांब्याच्या पात्रात अर्घ्य दिले पाहिजे. अर्ध्यामधील पाण्यात हळदी लावलेले पिवळे तांदूळ नक्की टाका. वृषभ राशी. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी देवगुरु बृहस्पती कृपा आणि मंगळ महाराजांची स्थिती अनुकूलता घेऊन येईल आणि तुमच्या व्यापारातही उत्तम वृद्धी होण्याचे योग बनतील. वैवाहिक संबंध दृढ होतील. जीवनसाथीसोबत तुमचे नाते मजबूत होईल आणि आपल्या नात्याला घेऊन तुम्ही बरेच सहज असाल. कौटुंबिक जीवनात समस्येनंतर थोडी शांती होऊ शकते. भाऊ बहिणीचे सहयोग तुमच्या सोबत राहणार आहेत. मित्रांच्या सहयोगाने कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना काही टेक्निकल समस्या आणि मनाची एकाग्रता भंग होण्याची समस्या होऊ शकते, म्हणून आपल्याकडून प्रयत्न करा. तुमच्या कमाईमध्ये उत्तम वाढ पाहायला मिळेल आणि खर्चही नियंत्रणात राहतील. यामुळे आर्थिकदृष्ट्या हा महिना अनुकूल राहील. स्वास्थ्य दृष्टिकोनाने थोडी सावधानी ठेवणे अपेक्षित असेल, कारण तुमचे स्वास्थ्य कमजोर राहू शकते. हा महिना वृषभ राशीतील जातकांसाठी अनुकूल राहण्याची प्रबळ शक्यता आहे. तुम्हाला आपल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि तुम्ही आपल्या मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्रात स्थिती मजबूत बनवू शकाल. परंतु महिन्याच्या पूर्वार्धात सूर्य आणि शनी समोरासमोर असल्याने तुम्हाला अति आत्मविश्वास ठेवणे टाळले पाहिजे अथवा काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उपाय: नियमित श्री गणपती अथर्व शीर्षचा पाठ करणे तुमच्यासाठी लाभदायक राहील. मिथुन राशी. व्यावसायिकांसाठी महिना सामान्य राहील. व्यवसायासाठी संबंधित खर्च वाढतील, परंतु काही नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होऊ शकतात. परदेशातून पैसा येऊ शकतो आणि व्यवसाय वाढू शकतो. वैवाहिक संबंधामध्ये तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमची आक्रमकता तुमच्या नातेसंबंधासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मध्यम असेल, परंतु तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमच्या उद्याचा काळ सुधारू शकाल की नाही, तुमच्या अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतील की नाही, हे तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे.
कौटुंबिक जीवनात परस्पर सामंजस्याचा अभाव असेल तरीही प्रेम कायम राहील आणि कुटुंबासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्हाला तुमचे कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. हा महिना तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येणारा आहे, परंतु ह्या महिन्यात तुमचे खर्च वाढलेले राहतील. या गोष्टीची तुम्हाला सुरुवातीपासूनच काळजी घेतली पाहिजे आणि आधीपासूनच आपल्या धनाला कशा प्रकारचा वापर करायचा यावर लक्ष दिले पाहिजे, अथवा तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. नोकरीच्या बाबतीत तुम्ही हुशारी दाखवाल, परंतु काही वेळा जास्त हुशारी दाखवणे हानिकारक ठरू शकते. उपाय: तुम्ही नियमित श्रीराम रक्षा स्तोत्राचा पाठ केला पाहिजे. कर्क राशी: विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल राहील. तुम्ही तुमच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल आणि चांगले गुण मिळाले आणि तुमचे मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन मध्यम राहील. सूर्यप्रकाश आणि सावलीची परिस्थिती असेल. आईची तब्येत बिघडू शकते. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. धार्मिक स्थळांनाही भेट द्याल. परदेश प्रवासाचीही परिस्थिती उद्भवू शकते. आरोग्याच्या काही समस्या असू शकतात. जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिले नाही तर तुमच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आर्थिक स्तरावर उत्पन्न वाढेल आणि खर्चही वाढेल. त्यांच्यामध्ये संतुलन प्रस्थापित करणे आपल्यासाठी महत्त्वाचे असेल. कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना मिश्र परिणाम देणारा आहे, कारण या महिन्यात तुम्हाला अनेक बाबींमध्ये सावध राहावे लागेल आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल. तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर नोकरीतील परिस्थिती चांगली राहील. तुम्ही कामात खूप व्यस्त असाल. कामाच्या संदर्भात दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवेल, पण तुमच्या कामासाठी खूप अनुकूल परिस्थिती येईल. याशिवाय व्यवसाय करणाऱ्या जातकांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला सर्व सरकारी नियमांचे पालन करावे लागेल, अन्यथा तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उपाय: तुम्ही नियमित श्री बजरंग बाणचा पाठ केला पाहिजे. सिंह राशी: करिअरचा विचार केल्यास हा महिना तुम्हाला चांगले यश देईल. तुम्ही तुमच्या नोकरीत चांगली कमाई करू शकाल आणि तुम्हाला कोणताही प्रलंबित पगार किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीत पगारवाढीची भेटही मिळू शकते. तुमची परिस्थिती अनुकूल असेल. मेहनत आणि तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊन तुम्ही प्रत्येक काम मनापासून कराल, जेणेकरून तुम्हाला त्यात यश आणि प्रशंसा मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी थोडीशी सावधगिरी बाळगून पुढे जावे लागेल. कोणत्याही सरकारी अधिकारी तुमची वागणूक बिघडवण्याऐवजी प्रत्येक प्रकरण शांततेने हाताळण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही तुमची मेहनत योग्य दिशेने लावली तर हा महिना तुम्हाला व्यवसायात यश देईल. विवाहितांसाठी महिना सुरुवातीला तणावपूर्ण असेल, त्यानंतर परिस्थिती चांगली होऊ शकेल. महिन्याच्या उत्तरार्धात तुलनेने अनुकूल असेल. आर्थिक बाबतीत हा महिना मध्यम राहील. उत्पन्न चांगले राहील. धनसंचय होण्याची स्थिती राहील, पण खर्चही राहण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. किरकोळ समस्या बाजूला ठेवून हा महिना कौटुंबिक जीवनात आनंद घेऊन येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मेहनत करून पुढे जाण्याची संधी मिळेल. आरोग्याशी संबंधित समस्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. हा महिना तुमच्यासाठी अनेक प्रकारे शुभ परिणाम घेऊन येणारा आहे. तुम्हाला फक्त तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल आणि तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करावा लागेल.
समजून घ्या की प्रगतीचा मार्ग तुमच्या दारावर ठोठावत आहे आणि तुम्हाला फक्त दार उघडून ते घ्यायचे आहे. उपाय: तुम्ही नियमित सूर्यदेवाला तांब्याच्या पात्रात अर्घ्य दिला पाहिजे. कन्या राशी: देवगुरु बृहस्पती संपूर्ण महिना 9व्या भावात राहील, ज्याची दृष्टी तुमच्या राशीवर राहील, जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. याशिवाय 9व्या भावाचा स्वामी शुक्र महाराज तुमच्या राशीत उपस्थित राहणार आहे, जे राजयोग पद्धतीने परिणाम प्रदान करण्यास सक्षम असतील. तथापि राशीचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 11व्या भावात असेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. मात्र सूर्य 12व्या भावात आणि शनी 6व्या भावात असल्याने खर्चही वाढेल. नोकरी करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे टाळावे. जर त्यांनी असे करणे टाळले तर हा महिना नोकरीमध्ये चांगले यश देईल आणि लोक तुमचे काम आणि ऊर्जा पाहून प्रभावित होतील. व्यावसायिकांसाठी महिना चांगला राहील. व्यावसायिक सहली यशस्वी होतील आणि आपण आपल्या व्यवसायात प्रगती करण्यात यशस्वी व्हाल. कन्या राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना चढ उतारांचा असणार आहे. काही गोष्टींमध्ये तुम्हाला सावध राहावे लागेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिन्याची सुरुवात अनुकूल राहील, परंतु उत्तरार्धात चढ उतार होऊ शकतात. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. तुमची एकाग्रता राखण्यात तुम्हाला काही आव्हाने जाणवतील, पण हळूहळू तुम्हाला गती मिळेल आणि तुमचा मार्ग सुकर होईल. कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. उपाय: तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे नियमित पाठ केले पाहिजेत. धन्यवाद.